हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि संडेला मी ब्लॉग चालू केलेला आहे. 8 वाजता नाश्ता बनवत होती. तर तुम्हाला दाखवलेलं आहे मी काय बनवलेलं. मंचुरियन बनवलेले होते आणि त्यानंतर मोड बनवलेली होती. आणि त्यानंतर सकाळी सकाळी बसले होते आणि कामं वगैरे आवरून तर नेल्स लावायला घेतले. आणि हे नेल्स मी मेशोहून बोलावलेले आहेत. याची प्राईज वगैरे मी लावून देईल इथे स्क्रीनशॉट काढून. आणि मी माझ्या नखाच्या मापाचे नेल्स काढून घेतले त्यामधून आणि ते काढून ठेवले. त्याचा ग्लू पण काढून ठेवला. बाकी पॅकेट तसंच ठेवलेलं होतं. आणि माझ्या हाताला नेल पेंट वगैरे होतं तर ते काढून घेतलं मी छान घासून. आणि नखं पण असे रब करून घेतले थोडे, त्यावर छान चिपकतो नेल्स त्यामुळे. त्यानंतर माझे थोडे थोडे नखं पण वाढलेले होते ते पण काढून घेतले. आणि नखं काढल्यानंतर तो ग्लू वगैरे लावून घेतला त्या नखांना, तुम्हाला दिसेलच. आणि छान नखं आधी क्लीन करून घेतले. त्यानंतर ग्लू घेतला. एक एक करून मी सर्व नेल्स लावून घेतले. आणि हे नेल्स लावताना खूप जास्त काळजी घ्यावं लागतं. आणि छान ग्लू पण लागला पाहिजेत नेल्सला, नाहीतर ते चिपकणार नाही. आणि छान लागला तर चिपकेल ते. आणि छान थोडा वेळ प्रेस करून ठेवावं लागतं, नाहीतर ते चिपकणारच नाही. आणि मी 5 पण नेल्स लावून घेतले. आणि ते निघत होते खूपदा, कारण माझा जो ग्लू आहे तो खूप दिवस झाले, 1 वर्ष झालं मी घेतलेले होते हे नेल्स. तर एकचदा ट्राय केलेले आहेत मी, तेव्हापासून लावले पण नाही. कारण हे लावल्यानंतर खूप भारी वाटतं नखांना. आणि घरीच राहतो आपण तर कामामध्ये जमत पण नाही ते नेल्स. तर मी लावून घेतले, असे दिसते लावल्यानंतर. हे ट्रान्सफरवाले नाही आहे, हे पांढऱ्या कलरचे आहेत. तर त्यानंतर मी ते नेल्स थोडे लांब होते तर मी त्यांना कट करायला गेली. आणि कट करता करता एक नेल्स निघून पण गेलेलं होतं. ते चिपकलेलं नव्हतं छान. ग्लू छान चिपकवत नव्हता, कारण तो खूप दिवसाचा असल्यामुळे. तर मी कापून घेतले. आणि जर कापले नाही तर कामच होत नाही. लावून बघितलेले होते मी एकदा, काहीच होत नाही काम. आणि खूप भारी भारी पण वाटतं. आणि कट करून घेतले. कट केल्यानंतर छान पण दिसत होते आणि छान वाटत पण होते असे. तर अशा प्रकारे लावतात हे नेल्स. आणि कसे दिसत आहे सांगा. ते मोठे होते तर मी कट केले, जसं की मी व्हॉइस ओव्हरमध्ये सांगितलंच तुम्हाला. तर चला आता याच्यावर मी नेल पेंट लावून घेणार आहे. एक हे आहेत माझ्याकडे, एक हे आहेत. तर बघूयात कोणतं लावूयात. तर 2च आहेत, जास्त काही आहे नाही माझ्याकडे. तर चला मी लावून घेते, त्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते नेल्सचा. मी याच्यामुळे कट केलं की कामं होत नाही खूप जास्त मोठे जर असले तर खूप भारी भारी पण वाटतं, असे खूप छान वाटत आहे. आणि नेलपेंट लावल्यानंतर अजून छान दिसेल. तर चला लावून घेऊया नेल. आणि माझ्या हाताला हे जास्त दिवस नाही टिकणार आहे, कारण कामं वगैरे असतात, भांडे असतात, कपडे असतात. तर ते उद्यापर्यंत तर निघूनच जाईल, जास्त दिवस नाही टिकत. तर मी तुम्हाला सांगेल किती दिवस राहिलं, काय राहिलं, सगळं काही, म्हणजे तुम्हाला पण कळेल. आणि छान स्टिक करावं लागतं, नाही तर निघून जातं हे नेल्स. बघा आता ग्लू पण खूप दिवसाचा आहे तो, त्यामुळे त्याला एवढी काही चिपकत नाही. तर नवीन ग्लू आणावं लागेल, काही हरकत नाही. आता घरीच लावून दाखवत आहे मी तुम्हाला. बघा इथं रेड लावलं पण ते छान नाही दिसत आहे, तर मी हे लावणार आहे. तर तुम्हाला सांगते, मी नेल पेंट वगैरे लावून घेतलं आणि छान पण दिसत होते. पण एका तासानेच पूर्ण नेल्स माझे निघून गेलेले होते. काय माहीत काय झालं. तर मला तर वाटतं की ग्लू खराब होता त्यामुळेच निघालेले असेल. पण ते काहीच राहिले नाही. आणि माझे नेल्स पण खराब झाले, म्हणजे रफ वगैरे झाले ग्लूनी. त्या खूप बेकार दिसत होते आणि दुखत पण होते नख. तर तो ग्लू तर दुसरा आणेल मी, त्यानंतर अजून एकदा ट्राय करेल. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आणि माझे वाढलेले नख पण कापलेले होते मी, तर त्याच्यासाठी पण खूप मन दुखत होतं. पण जाऊ द्या, आता नंतर ग्लू आणल्यानंतर एकदा अजून ट्राय करेल. ते नाही का कॅमेरामध्ये तेवढं काही दिसत नाही, पण खूप छान दिसतं आहे आणि छान पण वाटतं आहे. माझे वाढत नाही नख, त्यामुळे मी असे लावून घेत असते नेहमी. तर आता तर खूप दिवसापासून लावले पण नव्हते. आणि त्याची प्राईज वगैरे मी सर्व काही तुम्हाला देऊन देईन, मेशोवरून बोलावलेले आहेत. तर त्यानंतर दुपारी मी काहीच व्हिडिओ घेतले नाही आणि डायरेक्ट 5 वाजता व्हिडिओ घेतला. आम्ही जेवण वगैरे केलं, त्यानंतर थोडा वेळ आरामच केला दिवसभर. तर त्यानंतर 5 वाजता बाजारला जायला निघाले, तयारी करत होते.
आणि तयारी वगैरे केली. त्यानंतर मी बाहेर येऊन बसले होते, ते त्यांची तयारी व्हायची होती त्यामुळे बाजारात गेलो, बाजारातून पण आलो. त्यानंतर मी थोडं काही सामान आणलेलं आहे, तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला दिसेलच खूप सुंदर सुंदर भांडे वगैरे होते, तर ते आणलेले आहेत मी. तर गेलो आणि 6-7 वाजेपर्यंत वापस आलेलो होतो आम्ही. तर तुम्हाला दाखवत आहे मी काय काय आणले, तर सर्व दाखवत आहे. हे नॉनस्टिकवाल्या एक भांडं आणलेलं होतं, याच्यामध्ये चहा वगैरे बनवायसाठी. खूप छान होती क्वालिटी वगैरे. आणि हे एक लिप बाम आणलेली होती. 2 नेलपेंट्स आणलेल्या होत्या, ब्लॅक अँड व्हाईट, मी जसं सांगितलंच होतं तुम्हाला. आणि छोटे छोटे इयरिंग्स आणलेले होते गोल. हे रबर आणलेले होते, 10 रुपयाचंच होतं तर. आणि एक छोट्या टिकल्या डब्याची आणली होती, आणि एक क्लचर आणलेला होता. आणि ही कढाई आणलेली होती, मला कढाई खूप अर्जंट होती त्यामुळे. आणि हा नॉनस्टिकवाली एक कढाई आणलेली होती, खूप छान होती क्वालिटी वगैरे. आणि लिपस्टिक. तर हे एव्हरीवन, तर आता आम्ही बाजार वगैरेवरून आलो, आणि ते बोलले की घरी नको करू म्हणून स्वयंपाक, बाहेरच जाऊ म्हणून. तर आम्ही आता जाणार आहे इथल्याच हॉटेलमध्ये जेवण करायला. तर मी तुम्हाला दाखवेल की काय काय घेत आहे. आम्ही सर्व बाजार वगैरे केला, सर्व आवरून घेतलं मी. त्यानंतर आता जात आहे. तर चला तुम्हाला पण दाखवेल. थोड्या वेळात तयारी करेल मी. चेंज करून घेतले होते कपडे गरमीमुळे, खूप जास्त गरमी होती त्यामुळे. तर थोड्याच वेळात दुसरे कपडे वगैरे घालेल आणि तयारी वगैरे केल्यानंतर जाईल. इथेच आहेत जवळपास, तर तुम्हाला पण दाखवेल मी. तर काय खाऊ ते पण बघू. आणि खूप दिवसानंतर जात आहे आम्ही जेवण करायला. तर चला. मी तर लागलेली होती स्वयंपाकाला, पण हे बाहेर गेलेले होते तिथे दूध आणायला. तर त्यांचं काय मन झालं माहिती नाही, ते बोलले की स्वयंपाक नको करू म्हणून, चल म्हणून जेवण करा. त्यानंतर मी पटकनच तयारी केली. प्लाझो आणि टॉप घालून घेतलेलं होतं मी. त्यानंतर आम्ही जायला निघालो, आणि ते पण आलेले होते थोड्याच वेळात, आणि गेलो पण. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही जात असतो तिथे एवढी गर्दी होती, कारण तिथलं जेवण वगैरे खूप छान बनतं आणि खूप सुंदर असतं तिथं. तर तिथे गेलो आम्ही, आणि खूप जास्त गर्दी होती. गेल्यानंतर ते बघत होते मेन्यू कार्ड वगैरे. हे हॉटेल आहेत, आणि त्यांनी बोलावलं होतं कढई पनीर, आणि ते रोटी बोलावलेली होती, तुम्हाला दिसेलच. आणि त्यानंतर आम्ही मसाला पापड पण बोलावलेला होता आधी. बॉटल वगैरे घेतली होती बिस्लरी. आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे तिथे थोडा वेळच लागत होता. आम्ही बसलेलो होतो आणि जेवण वगैरे करून घेतलं. मसाला पापड वगैरे खाऊन घेतला सर्व काही. त्यानंतर तुम्हाला दिसेलच. आणि लास्टमध्ये जिरा राईस घेतला, आणि दाल तडका पण घेतला होता. आणि तेवढी भूक पण नव्हती आम्हाला, तरी ते बोलले होते म्हणून आम्ही गेलो जेवण करायला. आणि संडे पण होता, संडेला जातोच आम्ही कुठे ना कुठे, थोडंसं खाऊन येतोच. पण यावेळेनं ते बोलले की जेवायला चल म्हणून, आणि जेवण वगैरे केलं. मी तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण हॉटेल. खूप छान हॉटेल होतं. आधी तर खुलंच होतं, आता छान काम वगैरे झालेलं आहे तिथे. आणि हे बघा, खूप गर्दी दिसते तिकडे. बर्थडेचं डेकोरेशन पण होतं, आणि जेवण वगैरे झालं. आम्ही बिल वगैरे देत होतो, आणि 510 रुपये बिल झालेलं होतं आमचं. आणि इथे शिवाजी महाराजची मूर्ती ठेवलेली होती, ते पण दाखवली मी तुम्हाला. खूप सुंदर हे हॉटेल होतं बाहेरून. आणि इतक्या गाड्या होत्या तिथे की आमची गाडी काढताच येत नव्हती, खूप अंदर होती त्यामुळे. त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये आलो, तिथून आईस्क्रीम घेतली, आणि दुधाचं पॅकेट घेतलं एक. त्यानंतर घरी आले, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. हा व्हिडिओ मी इथे संपवते. थँक्यू, बाय. सबस्क्राईब